नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर कस्टमरची गर्दी कशी झाली पाहिजे किंवा कसे कस्टमरचे किती हे 4 ब्लाऊज आहेत आणि 2 फुल ब्लाऊज होते, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेत. का ते कॉलरचे ब्लाऊज होते आणि फुल स्लीव्ज होते, फुल स्लीवचे होते कॉलर आणि 4 टक्स. तर ते 2 नेल्याच्या नंतर हे 4-6 ब्लाऊज होते. तर बघा मी कशी काळजी घेते का अगोदर आपल्याला आता हे चुरगळलेले ब्लाऊज आहेत, तर अगोदर आपल्याला याला प्रेस करायचं आहे. प्रेस केल्याच्या नंतर मग आपल्याला कटिंग करायची, म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना पण फिनिशिंग व्यवस्थित येते आणि शिवायला पण आपल्याला त्रासदायक जात नाही आणि ब्लाऊज पण नेताना व्यवस्थित वाटतो. तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची. आता हे आहे अस्तर, तर मी असं 10-10 मीटरचे अस्तर आणलेले हर एक कलरचे. तर जेवढं आपल्याला पाहिजे त्यानुसार आपल्याला अस्तर हे काढता येतं आणि वाया काही जात नाही, कारण थोडं जरी उरलं तरी आपल्याला ते कामा येतं. तर अस्तर ज्यावेळेस एक खटे आपण घेतो तर आपले फायदे कसे असतात, मीटरनुसार एक खटे जर घेतलं 9-9, 10-10 मीटर तर आपल्याला कमी रेटमध्ये बसतात, म्हणजे ते पण आपले पैसे वाचून जातात. तर कधी पण अस्तर घेताना एक खटे घ्या, किंवा असं बंडल जर घेतलं 80-80 पॉईंटचे तर ते आपल्याला परवडत नाही. तर मी बघा याच्यामध्ये मला 80 पॉईंट लागते, तर मी याच्यातून एक पीस कट करते 80 पॉईंटचा. आता हे कशासाठी मी तुम्हाला दाखवते का ज्या वेळेला आपण काम करतो तर आपल्याला जर व्यवस्थित काम करायचं आहे तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर आपला फायदा पण चांगला होऊन जातो. आता एकाच कलरचे 2 ब्लाऊज आहेत, तर मी एक 80 पॉईंट कट केलं आणि मला एक 90 करायचं आहे. 90 याच्यासाठी करायचं आहे का एक कोपरापर्यंत बाही आहे आणि एक शॉर्ट बाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला 90 कपडा घ्यायचा आहे. तर मी एक 90 कट करते. तर हे झालं आपलं 90चं. आता आपण हे ठेवून देणार. आता आपल्याला याला पण इस्त्री करायची, ब्लाऊज पिसाला पण इस्त्री करायची आणि आपल्याला अस्तरला पण इस्त्री करायची. म्हणजे मी तुम्हाला याचं हर एक पुढं दाखवणारच पुढं कमी याची कटिंग कशा पद्धतीने केली. तर आपल्याला हा 75 काढायचा आहे, 80 नाही काढायचा, कारण 30 छातीचा हा ब्लाऊज आहे तर होऊन जातो. बाही याची छोटी आहे. तर आपण ज्या वेळेला मार्केटमधून 80 पॉईंटचे कपडा आणतो तर आपल्याला 4-5 इंचाचा जरी फरक कमी जास्त झाला तरी आपले नुकसान होऊन जाते. कारण आता बघा याला 75 कपडा लागले तर मी 75च फाडला याच्यातून. आता हा एक कलर आहे याच्यामध्ये, तर हा एक मी कट करते. आपल्याला हा पण 75च कट करायचा आहे. जर तुम्हाला अजून मार्केटची माहिती जर लागत असेल तर मी एकखटे माल कुठून भरते तर कमेंट करा, म्हणजे तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन. कारण मी आत्ता जो माल आणला, जो मी डॉलरचाच कपडा यूज करते, कारण हा मला अस्तरमध्ये आवडतो आणि फिनिशिंग याची छान येते, कुठेही प्रॉब्लेम काहीच येत नाही ह्या डॉलरच्या कपड्याला. आणि मला कमेंट करा तुम्हाला जर मी माझा टेलरिंगचं मटेरियल कुठून भरते याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. कारण माझं हर एक जे सामान असतं माझं टेलरिंगचं तर ते पूर्ण एक खटेच आणत असते, थोडं थोडं काहीच आणत नाही, कारण दुकानात काम माझ्याकडं भरपूर चालतं. अशा पद्धतीने याचे आपल्याला घडे घालून घ्यायचे आणि परत आपल्याला ठेवून घ्यायचे. तर आता याच्यातून बरेचसे अस्तर माझ्याकडे संपत आले, तर मला याच्यातला माल घेऊन यायचा आहे. तर कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता हे होते हे तर मी तुम्हाला अगोदर दाखवलंच. तर आपण याचे घडे घालून आता आपण याला इस्त्री करायला घेऊन जाणार आणि याचा मी हर एक व्हिडिओ तुम्हाला कटिंगचा अपलोड करणारच आहे. तर माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला माझ्या कामाची पद्धत नक्कीच कळेल. कारण मी कस्टमरच्या याच्यावर मी तुम्हाला दाखवते का मी शिवलेल्या ब्लाऊजचा रिझल्ट कसा आला आहे, आणि कमेंट जेवढं करतात त्यानुसार मला लक्षात येईल का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात म्हणून. तर बघा हा एक झाला
हा एक झाला, हा एक झाला, 4 ब्लाऊज आहेत. याला मी असं अस्तर वापरले, माझ्याकडं नव्हतं कलर. हा विटकरी कॉफी कलर आहे, तर याला मी हा कपडा वापरलाय. एकच कस्टमरचे अस्तरचे 4 ब्लाऊज आणि 4ही पण प्रिन्सेसमध्ये आहे. फक्त हा आपला एक याचे स्लीव्ज मोठे आहे आणि बाकी सगळे छोटे स्लीव्जचे आहे. 3.5-3 इंचाचे स्लीव्ज आहे. तर कंटिन्यू बघा. ह्या ब्लाऊजची मी कटिंग तुम्हाला पुढं अपलोड करते, तर त्यासाठी त्या व्हिडिओची वाट बघा. आणि पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.